राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा येत्या सोमवारी साजरा केला जाणार आहे। देशात रामभक्तांकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे। असं असतानाच या सोहळ्याच्या नावानं गैरफायदा घेत काही सायबर गुन्हेगारांकडून ऑनलाईन फसवणुकीचा प्रयत्नही सुरू झालाय। राम मंदिरासाठी देणगी, अयोध्येत विशेष दर्शन, पुढील 3 महिने मोफत रिचार्ज असे फसवणुकीचे संदेश नागरिकांच्या मोबाईलवर आणि समाज माध्यमांवर धडकू लागलेत। यातून नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे। राज्यात या प्रकरणी फसवणुकीचे गुन्हे दाखल नसले तरी नागरिकांनी अशा लिंक मोबाईलमध्ये समाविष्ट करून स्वतःची वैयक्तिक माहिती भरू नये असं आवाहन राज्याच्या सायबर विभागानं केलं आहे। अयोध्येत 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं उद्घाटन आणि मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे। या निमित्तानं संपूर्ण देशभरात विविध राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना, संस्थांकडून कार्यक्रमांचं आयोजन केलं जातंय। रामभक्त देखील 22 जानेवारी रोजी किंवा त्यानंतर अयोध्येमध्ये जाण्यास उत्सुक दिसून येत आहेत। देशात राममय वातावरण तयार झालं असताना त्याचाच गैरफायदा आता सायबर गुन्हेगारांकडून घेतला जाऊ लागलाय। गेल्या काही दिवसांपासून नागरिकांच्या मोबाईल क्रमांकावर, समाज माध्यमांवर राम जन्मभूमीसाठी देणगीसाठी ऑनलाईनरित्या पैशांच्या मागणीचे संदेश पसरवले जात आहेत। तसंच तुम्ही राम मंदिरात विशेष दर्शन घेण्यासाठी विजयी झाला आहात, त्यानंतर पुढील संदेशात विशेष दर्शनासाठी लिंकमध्ये प्रवेश करण्यास सांगितलं जात आहे। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ। तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणूक ओढा मोठ्या प्रमाणात दिसून आला असून यावर्षी 3,53,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त परदेशी गुंतवणुकीचे सामंजस्य करार स्वाक्षरी झाली आहे। त्याचप्रमाणे जवळपास 1 ते 1.5 लाख कोटी रुपयांचे आणखीन सामंजस्य करार स्वाक्षरित होण्यासाठी परदेशी कंपन्यांनी स्वारस्य दाखवलं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले। जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य आणि केंद्र शासनाचं शिष्टमंडळ दावोस येथे गेलं होतं। तिथून परतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यासाठी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढाही यावेळी उपस्थित होते। अमेरिका, स्वित्झर्लंड, सिंगापूर, दक्षिण कोरिया या देशांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या असून UAE, ओमान या देशांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास पसंती दर्शवल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। त्याचबरोबर अर्शिया, मित्तल, जिंदाल, गोदरेज, अदानी या कंपन्यांनी सुद्धा महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली आहे। त्यामुळे एकंदरीतच दावोस दौरा यशस्वी झाला असल्याचं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलंय। मागील वर्षी दावोस येथे झालेल्या सामंजस्य करारांपैकी 75 ते 80% करार कागदावर न राहता प्रत्यक्षात आले। या करारामुळे 2 लाखांपेक्षा जास्तीचे रोजगार निर्माण होणार आहेत।
जेम्स आणि ज्वेलरी, माहिती तंत्रज्ञान, हरित हायड्रोजन, हरित ऊर्जा, पेपर आणि पल्प, खार उद्योग अशा अनेक उद्योजकांनी डेटा सेंटर, इन्फ्रास्ट्रक्चर अशा विविध सेक्टरमध्ये गुंतवणूक केली असून जेम्स आणि ज्वेलरी उद्योगात 1 लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्माण होणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. केंद्र आणि राज्य सरकारच्या समविचारी संबंधांमुळे उद्योजक हे आत्मविश्वासाने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गुंतवणूक करत असल्याचा अनुभव मिळाला असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यात पायाभूत सुविधा, दळणवळणाच्या उत्तम सुविधा, कुशल मनुष्यबळ असून महाराष्ट्रात एक इकोसिस्टीम असून त्याचबरोबर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं व्हिजन, डायनॅमिक लीडरशिप, ग्लोबल लीडर म्हणून त्यांची ओळख झाली असल्याचं दावोस दौऱ्यात अनेक देशातील लोकांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव जगभरात असून त्यांचं नाव लोक आदरानं घेतात. परदेशी गुंतवणुकीसाठीही याचा फायदा महाराष्ट्राला झाला असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. जोपर्यंत रामनाम सुरू आहे तोपर्यंत जगातून हिंदुत्व संपणार नाही, सनातन धर्म संपवता येणार नाही, असं परखड भाष्य ज्येष्ठ अभ्यासक, व्याख्याते, लेखक श्रीयुत दाजी पणशीकर यांनी व्यक्त केले. आज आपण जे शिल्लक आहोत ती रामाची कृपा आहे. रामाच्या आधी आणि रामानंतर अनेक राजे होऊन गेले, परंतु एकाचंही मंदिर झालं नाही, कारण सर्व प्रकारच्या गुणांचा उत्कर्ष रामात होता, असंही त्यांनी सांगितलं. वर्ष 1990 आणि 1992 या दोन्ही कारसेवांमध्ये सहभागी झालेल्या ठाण्यातील 136 कारसेवकांचा जाहीर कौतुक सन्मान सोहळा पाचपाखड येथील ज्ञानराज सभागृहात पार पडला. यावेळी विशेष अतिथी म्हणून दाजी पणशीकर बोलत होते. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, मकरंद मुळे, ॲडव्होकेट सुभाष काळे, कारसेवक सन्मान समितीचे निमंत्रक संजीव ब्रह्मे, भरत अनखिंडी व्यासपीठावर उपस्थित होते. गेली 70 वर्ष आपण भारतभर फिरलो, परंतु असं मांगल्य योग इथे पाहायला मिळाल्याचं पणशीकर यांनी सांगितलं. अयोध्येला न जाता देखील इथेच कारसेवकांचं दर्शन झालं. या सर्व कारसेवक यांच्यामुळेच आपण 22 जानेवारी रोजी राममूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करत आहोत आणि दुसरीकडे करोडो लोक रामभक्ती करत आहेत. रामासाठी रामभक्त सर्वस्व त्याग करण्यास तयार आहेत. ही शक्ती येते कुठून? काही अव्यक्त असल्याशिवाय व्यक्त होता येत नाही. रामाकडे वानर सैन्य होते, त्यांना फक्त आज्ञा कळत होती. तुमच्या आमच्यात जे सामर्थ्य आलं आहे हे श्रीरामाचं सामर्थ्य आहे, अशा भावनाही पणशीकर यांनी यावेळी व्यक्त केल्या. कारसेवकांचा सन्मान हा एका दृष्टीने ज्यांनी त्या काळामध्ये म्हणजे 1990 असेल, 1992 असेल, एक प्रकारच्या जीवाची बाजीच लावणं ज्याला म्हणता येईल, कारण त्यावेळेची परिस्थितीच तशी होती. ती लावून त्या ठिकाणी लाखो कारसेवक देशभरामधले पोचले आणि त्यामुळे तो एक हुंकार रामभक्तीचा, रामशक्तीचा त्या ठिकाणी प्रकट झाला आणि म्हणूनच या 500 वर्षाच्या प्रदीर्घ लढाईला त्या ठिकाणी यश आलं. 500 वर्षामध्ये अनेकांचं बलिदान झालं, अनेक जण मृत्युमुखी पडले, अनेक जण त्या ठिकाणी जखमी झाले आणि त्यामुळे त्यांची स्मरण करणं, आता दिवाळी साजरी होणार आहे 22 तारखेला, त्याची सुरुवात पण झालेली आहे. तर अशा वेळेला कारसेवकांचंही स्मरण केलं जावं आणि या दृष्टीने हा कार्यक्रम कारसेवकांच्या सन्मानाचा आयोजित केला आहे. आपण त्याच्यात सहभागी होते, काहीतरी अशी घटना, काय आठवण असेल? त्या ठिकाणी मी 90लाही होतो, 92लाही होतो, पण 90ची अधिक मी आठवण मला प्रकर्षाने जाणवते. 90 साली ज्यावेळेला मुल्लायम सिंग, त्याला त्या काळामध्ये मुल्लायम म्हणायचे, हे त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते आणि त्यांनी सांगितलं होतं की एक चिठी भी मैं जाने नहीं दूंगा. परंतु त्याला हे माहिती नव्हतं की रामभक्ती आणि रामशक्तीचा केवढा मोठा आवाज आहे आणि त्या ठिकाणी कारसेवक पोचले. तर आम्ही देखील ज्यावेळेला इथून निघालो तर गुप्तपणे आम्ही निघालो. आमच्या घराघरामध्ये पोलीस येत होते, आमच्या लहान लहान मुलांना विचारत होते, ते देखील चिंतेमध्ये होते आणि झाशीपर्यंत आम्ही पोचल्यानंतर गाडी डिटेन केली. गाडी डिटेन केल्यानंतर देखील जेलमध्ये जाण्याच्या ऐवजी आम्ही विश्व हिंदू परिषदेच्या लोकांच्या गाडीतून बसून पळून गेलो आमच्या मुख्य प्रमुखांना सांगून. आणि ज्या हॉलमध्ये आम्ही ठेवलो होतो तिथे देखील पोलीस पोचले
म्हणजे एवढ्या कठोरपणे त्यांनी त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला, पण तिथून देखील आम्ही त्यांच्या हातातून निसटलो आणि ज्या ठिकाणी आम्ही एका पटांगणामध्ये उतरलो घराच्या, तर ते मराठी माणसाचं घर होतं आणि त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी 5 दिवस ठेवलं आणि तिथून आम्ही आंदोलन करत होतो. एकदा एका ग्राउंडवर आम्ही आंदोलन करत असताना फायरिंग झालं आणि अक्षरशः माझ्या बाजूने हवा मारून त्या गोळ्या निसटल्या. एवढ्या प्रकारचा अत्याचार, एवढ्या प्रकारचं त्या ठिकाणी भूमिका ही या लोकांनी घेतली. आता हे जरी रामभक्तीचं आव्हानच असले तरी देखील त्या काळामध्ये कठोरपणे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला होता. ही एक माझ्या दृष्टीने फार महत्त्वाची आठवण. शेकडो कारसेवक गेले, काही दोन्ही वेळेला गेले, काही कोणी 90 साली गेले, कोणी 92 साली गेले. नाही, अयोध्येला 22 तारखेला जो कार्यक्रम आहे तर त्या काळामध्ये या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने कारसेवक किंवा सगळेच जण अयोध्येला निश्चितपणे जातील. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाण्यातील उपवन परिसरात असणाऱ्या तलावात आजपासून लेझर शो पाहावयास मिळणार आहे. म्युझिकल फाउंटनच्या माध्यमातून विविध प्रकारची रंगसंगती यातून दिसणार आहे. तसंच लेझर शोच्या माध्यमातून ठाणे शहराची ओळख, राम मंदिर निर्मितीची संकल्पना, पालिका आणि शासनाच्या वतीनं फाउंटनची निर्मिती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच याची निर्मिती करण्यात आली आहे. आज तांत्रिक त्रुटी दूर केल्यानंतर लेझर शो ठाणेकर नागरिकांसाठी खुला करण्यात आल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. साहेब, काय सांगाल या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट प्रकारे साहेब कारंजे जे आहे त्याचं ओपनिंग झालं आहे. 12 जानेवारीला राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते ह्या उपवनमधील म्युझिकल फाउंटनचं उद्घाटन करण्यात आलं होतं, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये उपवन आर्ट फेस्टिवलमुळे तो बंद ठेवण्यात आला होता. परंतु काही तांत्रिक गोष्टीची पूर्तता करायची असल्याकारणानं गेल्या 5-6 दिवसापासून तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी ही पूर्तता केलेली आहे आणि आजपासून दररोज संध्याकाळी 7 वाजता मराठी, 8 वाजता इंग्रजी आणि 9 वाजता हिंदी असे 3 शो ह्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे. हे सगळे शो मोफत असतील. उपवन परिसरामध्ये फिरायला येणाऱ्या पर्यटकांना एक पर्वणी ठाणे महापालिका राज्य शासनाच्या माध्यमातून झालेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून ठाणे शहरातील नागरिकांची मागणी होती की म्युझिकल फाउंटन हे प्रत्येक शहरामध्ये हळूहळू छोट्या मोठ्या प्रमाणात होत आहे, पण ठाणे महापालिकेचं म्युझिकल फाउंटन अद्यापर्यंत नाही. आणि ठाणे जिल्ह्यातलं पहिलं एवढ्या मोठ्या प्रमाणातलं म्युझिकल फाउंटन स्क्रीनसह, म्हणजे वॉटर स्क्रीन आहेत की त्यामध्ये 3 शो दररोज दिसतील अशा प्रकारचं हे म्युझिकल फाउंटन ठाणे जिल्ह्यातलं पहिलं ठरलेलं आहे. आणि मला अभिमान आहे की मुख्यमंत्र्यांनी भरघोस निधी ह्या सगळ्या म्युझिकल फाउंटनच्यासाठी दिलेला आहे आणि त्याची मुहूर्तमेढ ठाण्याच्या उपवन परिसरातून झालेली आहे. मला आनंद ह्या गोष्टीचा वाटतो की लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना एकेका गोष्टीची पूर्तता आम्ही माझ्या मतदारसंघातील जनतेसाठी करत आलेलो आहोत. आणि उद्यापासूनच त्या म्युझिकल फाउंटनचं जे आकर्षण आहे हे ठाणेकरांचं एक वेगळ्या प्रकारचं पर्यटन स्थळामध्ये येण्यासाठीचं ठिकाण होईल असा मला अभिमान आहे.